शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खुशखबर आलेली आहे। जर अजूनपर्यंत तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली असून उद्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होणार आहेत। 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आहेत। ज्या शेतकऱ्यांची नावं या पात्र शेतकरी यादीमध्ये असणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असून मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता, पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव असणार आहे पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत पैसे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील, तुम्हाला अजूनपर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे ते मी सांगणार आहे। तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे, कारण आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी हे महत्त्वपूर्ण काम केलं आहे त्याच शेतकऱ्यांचे नाव या शेतकरी पात्रच्या यादीमध्ये आले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये उद्या पैसे जमा होणार आहेत। आज शेतकऱ्यांची यादी नरेंद्र मोदी साहेबांकडून जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी स्वतः नरेंद्र मोदी साहेबांकडून जाहीर करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा समावेश आहे ते तर आपण पाहणारच आहोत, परंतु कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरले आहेत ते देखील आपण पाहणार आहोत। जर तुमचं नाव यामध्ये नसेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील किंवा उद्याही तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर तुम्हाला कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना उद्या पैसे मिळणार आहेत आणि पीएम किसानचा 2000 रुपयाचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तेही मी सांगणार आहे। पंतप्रधान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये असतील त्या शेतकऱ्यांना उद्या 2000 रुपये पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम किसान योजनेचं हप्ता वाटप केलं जातं। मोदी सरकारकडून जेव्हा बँकांना निधी दिला जातो तेव्हाच या हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येते। परंतु स्वतः नरेंद्र मोदी जेव्हा डीबीटीचं बटन दाबतात, शेतकऱ्यांची यादी जाहीर करतात, तेव्हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप केलं जातं। मागच्या वेळेस जेव्हा नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलं होतं तेव्हा एका सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली होती। पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली होती, त्यामुळे 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा पीएम किसानचा हप्ता जमा झाला होता। आता देखील स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी डीबीटीचे बटन दाबणार असल्याची घोषणा केली आहे आणि उद्या पार पडणाऱ्या कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी स्वतः डीबीटीचे बटन दाबणार असल्याची माहिती मिळाली आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की स्वतः नरेंद्र मोदी साहेब डीबीटीचे बटन दाबणार आहेत आणि उद्याच स्वतः नरेंद्र मोदी साहेबांकडून डीबीटीचे बटन दाबले जाणार आहे आणि पीएम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 2025 मध्ये येणारा हा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून पीएम किसानचे 2000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तुम्हाला जर उद्या पैसे हवे असतील तर लक्षपूर्वक बघा की तुमचं नाव या यादीमध्ये आहे का, आणि जर तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला कोणतं महत्त्वपूर्ण काम करायचं आहे हे देखील पहा। आतापर्यंत शेतकऱ्यांनी ही कामं केली आहेत, त्या शेतकऱ्यांचं नाव शेतकरी पात्र यादीमध्ये आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहणार आहोत की कोणते शेतकरी पात्र ठरलेले आहेत, त्याचबरोबर तुम्हाला कोणतं महत्त्वाचं काम करायचं आहे ते देखील आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, 2025 चा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, परंतु अजून 2 हप्ते येण्याचे बाकी आहे। दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे जमा होतात आणि 2025 मध्ये फक्त 2000 रुपये शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि 4 महिन्यानंतर हे हप्ता वाटप होत असतं। 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होत असतात, परंतु 2025 मध्ये फक्त 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। उरलेल्या हप्त्याची वाट शेतकरी बघत
बघत असताना नरेंद्र मोदी साहेबांनी याबाबतची मोठी घोषणा केली। नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी पात्र यादी तयार केली असून पात्र शेतकऱ्यांची यादी पंतप्रधान सन्मान निधीच्या वेबसाईट वरती जाहीर करण्यात आली। यामध्ये जे शेतकरी पात्र ठरले त्याच शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे नक्की चेक करा। मी तुम्हाला सांगणार आहे आपण या यादीमध्ये कसं नाव पाहणार आहोत, कारण ज्या शेतकऱ्यांचे नाव या यादीमध्ये असणार आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणजे 2000 रुपये जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय काम करायचं आहे ते लक्षपूर्वक पहा। सर्वात प्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईट वरती तुम्हाला जावं लागेल। तुमच्या मोबाईल वरती तुम्ही हे काम करू शकता। गुगल वरती गेल्यावर पीएम किसान सन्मान निधी सर्च केल्यावर ती तुम्हाला वेबसाईट मिळेल। या वेबसाईट वरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की तुमचा आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर एकमेकांना कनेक्ट असला पाहिजे, म्हणजे तुमचा आधार कार्ड अपडेट आहे का। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीएम किसान सन्मान निधी ही जी वेबसाईट आहे, पीएम किसान सन्मान निधी या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईट वरती तुम्ही पाहू शकणार आहात की तुमचं नाव या यादीमध्ये आहे का नाही, आणि तुम्हाला याच वेबसाईट वरती महत्त्वपूर्ण काम करायचं आहे ज्यानुसार तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक बघा की हीच पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पीएम किसान सन्मान निधी या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे आणि हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल वरती करू शकता। ते कसं करायचं आहे ते आपण पुढे पाहणार आहोत। पण शेतकरी मित्रांनो, एक लक्षात ठेवा की जर तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असेल तरच तुम्हाला या वेबसाईट वरती तुमचं नाव शेतकरी यादीमध्ये आहे का हे कळणार आहे। जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असेल तर या वेबसाईट वरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे का हे कळणार आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की तुमचा आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा अकाउंट नंबर या तिन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न असतील तरच हप्ता वेळेवरती जमा होत असतो। बऱ्याच शेतकऱ्यांचा हप्ता हा सरकारमार्फत सोडण्यात येतो, परंतु तुमच्या बँकांचा प्रॉब्लेम होतो किंवा तुमचं आधार कार्ड अपडेट नसतं, त्यामुळे हप्ता जमा होण्यास उशीर लागतो किंवा काही वेळेस हप्ता जमा होण्यास अडचणी निर्माण होतात। शेतकरी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की पीएम किसान सन्मान निधीची वेबसाईट आहे। या वेबसाईट वरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानुसार तुम्हाला माहिती मिळणार आहे। जे शेतकरी इथे आधार नंबर टाकतील, मोबाईल नंबर टाकतील आणि चेक करतील त्यांनाच कळणार आहे की ते शेतकरी पात्र आहेत का, त्यांना हप्ता मिळणार आहे का। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचं काम करावंच लागेल। सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड असतं। भारतीय नागरिकांनो, तुमचा महत्त्वाचा पुरावा म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे। तुमचा कोणत्याही सरकारी कामासाठी महत्त्वाचं लागणारं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आहे आणि ते आधार कार्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असलं पाहिजे। त्याचबरोबर तुमच्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंकिंग असेल तरच बँकेमध्ये हप्ता जमा होण्यास अडचणी निर्माण होत नाहीत। ज्या शेतकऱ्यांचे नाव पीएम किसान सन्मान निधीच्या यादीमध्ये आहे त्या शेतकऱ्यांना उद्या 2000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकून तुमचे पीएम किसान सन्मान निधीचं स्टेटमेंट चेक करू शकता। मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं तुम्ही चेक करायचं आहे। ज्या शेतकऱ्यांचे नाव पीएम किसान सन्मान निधीच्या यादीमध्ये असेल, मोदी साहेबांनी ज्या शेतकऱ्यांना पात्र ठरवलं आहे त्यांचं नाव पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईट वरती असेल, तुमचं नाव अपडेट झालेलं दिसेल। जर शेतकऱ्यांचं नाव पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईट वर मिळालं असेल तर तुम्हाला उद्याच पार पडणाऱ्या कार्यक्रमामध्ये डीबीटीचं बटन दाबल्यानंतर 20वा हप्ता जमा होणार आहे। नरेंद्र मोदी साहेब उद्या पार पडणाऱ्या कार्यक्रमामध्ये डीबीटीचं बटन दाबणार आहेत आणि 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। पण जे शेतकरी पात्र ठरले आहेत, ज्या शेतकऱ्यांचे नाव शेतकरी पात्र यादीमध्ये आहे त्याच शेतकऱ्यांना उद्या सकाळपासून खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना उद्या हप्ता म्हणजे 2000 रुपये पीएम किसान योजनेचे मिळणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मी सांगितलेलं महत्त्वपूर्ण काम करून घ्या। बघा तुमचं नाव शेतकरी पात्र यादीमध्ये आहे का।
जे शेतकरी हे महत्त्वपूर्ण काम करणार आहेत, त्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये असणार आहेत. त्या शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे आणि 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.